नमस्कार, मी त्रिवेणी कांबे इयत्ता 8वी सादर करीत आहे नाट्यछटा मीच काय म्हणून. हे रे काय दादीतल्या, तुला काय झालं कब्बशी उचलायला? काय म्हणतोस? मुकाटंद कब्बशी उचल, घरात ने आणि विसरून टाक छान. तू चहा डोसायचा आणि तुझी कब्बशी मी का म्हणून उचलायची आणि विसरायची? ज्याचं काम त्यानं करावं अशी आई म्हणते, ते विसरलाच वाटतं. काय पुटपुटतोस? हे माझं काम आहे म्हणून मीच करायचं? खा असा न्याय. नाहीतरी त्या आजीनं तर तुला फारच लाडावून ठेवलंय. म्हणे कुलदीपक, वंशाचा दिवा म्हणून ज्यानं त्यानं तुझीच तळ्यात सांभाळायची. तू कर आराम आणि आम्ही करतो काम. काय रे, देवानं तुला हात दिलेत ना, उचल कब्बशी आणि हो, विसरून टाक चटकन. हे बघा दादासाहेब, जमाना बदललाय. बाईनं राबायचं आणि पुरुषांनी हुकूम सोडायचे हे आता मुळीच चालणार नाही. मी मुलगी आहे म्हणून मग काय झालं? तूही मुलगा आहेस, नुसतं ऐतोबा बदलू नको होऊस. जो उठतो तो मलाच कामाला लावतो. ते काही नाही, ही दादागिरी मी नाही चालवून घेणार. तूच विचार कर, सारं मीच काय म्हणून करायचं? काय ग पिंकी, तुला काय हवं आता? पुस्तक हरवलंय असेल अगं, पण मी काय करू त्याला? काय म्हणतेस, शोधून नेऊ? तू पुस्तक वाटेल तिथे टाकायचं आणि मी शोधत बसायचं? दादाला सांग की वाटलं सायलीला सांग, पण मी साफ सांगून ठेवते, मी शोधणार नाही. नो म्हणजे नो, अगदी काळ्या दगडावरची रेख. घरात एवढी माणसं आहेत, कुणीही शोधून देईल तुला. दादा पुरुष म्हणून त्याला सारे गुन्हे माफ. त्यांना फक्त येता जाता गुरगुरायचं, डाफरायचं आणि हुकूम सोडायचे. कामाच्या वेळी बरोबर अभ्यासाची आठवण येते. एरवी त्या टीव्ही समोर बसताना ह्याला अभ्यासाची आठवणही नसते. पक्का लबाड आहे. पण आई याच्यासारखी त्याचीच बाजू घेतात. मी मुलगी म्हणून येता जाता तावडून घेतात, कामाला लावतात. आईला कामात मदत मीच करायची. पिंकीला खेळवायचं, सांभाळायचं मीच. कुंड्यांना पाणी मीच घालायचं. टीव्ही न पाहता अभ्यासात मीच बसायचं. मी मुलगी म्हणून लांबच्या सहीला जायचं नो चान्स. हळू आवाजात मीच बोलायचं. पिंकीचं माझं भांडण जुंपलं की पळ मात्र मीच घ्यायची. दादानं किती आरडाओरडा केला तरी गप्प मात्र मीच बसायचं. समजूतदारपणा मीच दाखवायचा. बाकीच्यांनी मात्र येता जाता अडेतट्टू प्रमाणे वागायचं. मला हे समजत नाही की सारं मीच का म्हणून करायचं. सगळी बाहेर गेली तरी आजी सोबत मीच थांबायचं. कातर वेडे, मी आजीची लाडकी आहे ना. हो आहे की, एकदम मान्य. पण म्हणून मग काय झालं? मीच का म्हणून ऐकायचं, बंधनात राहायचं? काही लवकरच सासरी जाणार आहे म्हणून तिला या साऱ्यातून सध्या तरी चक्क सूट आहे. तुम्हीच विचार करा, सारा मीच का म्हणून करायचं? मला नाही हे पटत. ऐकायचं मीच, अन्याय सहन करायचा मीच, काम करायचं मीच आणि हो, गप्पही बसायचं. तुम्हीच विचार करा, सारं मीच का म्हणून करायचं? धन्यवाद.